कितीही बोलले तरी मी 6 वर्ष बोललो, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल. खरंच आज अनेक जणांनी माझ्या वर आलेल्या 1.5-1.5 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीमध्ये धोंडे साहेबांनी या ठिकाणी आठवण काढली. धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी जसं जन्माला आलोय तसं माझ्या पाठी संघर्ष आहे. जन्माला आलो 4 महिने डोळे उघडले, जन्मताच लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकट आलं बोलून, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वेळ कधीच आली नाही. आणि अशी कितीही संकट येऊ द्या, जे बोलायले त्यांना बोलू द्या. हे अध्यात्माचं व्यासपीठ नाही. मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये, हे भक्ताचं कर्तव्य. कितीही बोलले तरी मी 6 वर्ष बोललो, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल. आमच्या अक्का तिथं बसल्यात, आठवून त्या ठिकाणी मोरळ्यात. पण एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय. एका व्यक्तीच्या डोळ्यात 1.5-1.5 वर्ष माझ्यावर झालेले आघात, त्याचा रागही दिसत होता. आणि मी व्यवस्थित इथं आलोय याचा डोळ्यात आनंदही दिसत होता. एवढं अभूतपूर्व स्वागत की मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा कुठं येऊ का. हे आडवा झाला गाडीची, पण ह्याला कसं सांगावं. मी म्हणलं आता तू आडवा तसा जर ह्या गाडी सोबत मी पै जातो. अरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं, पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या रथात बसेल. म्हणून काका आपली सगळ्यांची क्षमा मागतो की मी रथात बसलो. आज अनेक जणांनी माझ्यावर आलेल्या 1.25 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीत मी शांत होतो. आता धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी तसेच जन्माला आलोय तसं माझ्या पाठीशी संघर्ष जोडला गेलाय असं धनंजय मुंडे हे बोलले. आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे तर बोलल्यानंतर काय होईल असं या ठिकाणी धनंजय मुंडे बोलले. 1.25 ते 1.5 वर्षापासून माझ्यावर झालेले आघात, त्याचा रागही या ठिकाणी माझ्यावरती दिसत होता. मी व्यथित होतो पण शांत होतो असं या ठिकाणी धनंजय मुंडे म्हटलं. तर म्हणजे या भाषणाची मुख्य केंद्रबिंदू काय, तर धनंजय मुंडे यांनी स्वतःवर आलेल्या संकटाची कहाणी यामधनं व्यक्त केली आहे. संघर्षातून उभं राहण्याची ताकद, लोकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता आणि आलोचकांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. या भाषणामध्ये खूप भावनिक आणि वैयक्तिक अनुभव मुंडेंनी मांडलेले आहे. जन्मापासूनचं संकट असल्याचं ते म्हणतात. उदाहरणार्थ जन्मजात आपल्यावरती संकट आहे. 1.25 वर्षापासून जे काही दीर्घकालीन संघर्ष आपण करतोय तो जनतेच्या आशीर्वादामुळे वाचलोय अशी भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे सहानुभूती आणि या सगळ्यांची जोड आपल्याला मिळते असं धनंजय मुंडे म्हणतात.
ते म्हणतात कितीही संकट येऊ द्या, न घाबरण्याचा आणि गप्प राहण्यात किती ताकद आहे. संयम आणि आत्मनियंत्रण हे टीकाकारांबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. जे बोलायचंय त्यांना बोलू द्या, पण आपण शांत राहून आपली ताकद दाखवू, हे ते या ठिकाणी सांगतात. तर आत्मध्यान वर्सेस वास्तव याची सांगता या ठिकाणी ते सांगतात. तर मंडळी, आपण शांत राहिल्यामुळे काय काय घडलंय हे या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी सांगितलं. परंपरेचा आदर त्यांनी या ठिकाणी केलाय. सप्ताहाच्या ठिकाणी धनंजय मुंडे बोलत होते. लोकांच्या डोळ्यामध्ये राग दिसतो पण आनंदही असतो, हे देखील ते म्हणतात. व्यक्ती विवादित असतात, प्रभावी असतात, लोकांमध्ये मिश्र अशा भावना असतात. अशा आशयाने धनंजय मुंडे या ठिकाणी बोलते झालेले आहेत. रथ आणि अर्जुनाचा संदर्भ त्यांनी दिलाय. रथावर बसणं सन्मानाचं आहे, नेतृत्वाचं आहे. अर्जुन, धनंजय स्वतःला योद्धा आणि नेता म्हणून घेतात. महाभारतांच्या प्रतीकाचा वापर करून या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी आपण श्रेष्ठत्वाची कशी परिभाषा उभी करतोय हे दाखवून दिलंय. तर मंडळी, या संघर्षातून उभ्या राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्या आत्मकथनाचा हा सारांश आम्ही तुम्हाला सांगतोय. आक्रमक आणि प्रेरणादायी भाषण या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे. याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.